400 कारखाने. गणपती बाप्पा किती बनत असतील एक अंदाज तुमच्या इथे? करोडात. 2 लाख कारागीर आहेत. 200-250 रुपयाला तुम्हाला इथे भेटणार. नंबर बघूनच प्रसन्न वाटून जाईल एवढा भारी मूर्ती ठेवली आहे. प्रभू श्रीरामच्या अवतारामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आणि एक नंबर आहे. हे बघा, वाव कसलं भारी वाटतंय बघा. समोर इकडे गणपती, नुसते गणपतीच गणपती आहे. तर या कारखान्यामधून अमेरिकेला सुद्धा गणपती गेलेले आहेत. शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओवरती तुम्ही एक नंबर प्रेम दाखवलंय मित्रांनो. 4 महिन्यानंतर आपण व्हिडिओ टाकली तरी पण त्याच्यावरती आता काहीतरी 2000 व्ह्यूज कंप्लीट होत आलेले आहेत. असंच प्रेम आपल्यासोबत राहू द्या मित्रांनो. आज मी एक खूप खास ठिकाणी चाललोय मित्रांनो, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. आणि आपल्यासोबत आज आपले मित्र सुद्धा आहेत, मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. हे बघा, आज आहे आपल्यासोबत अमित भाऊ, अमित के ब्लॉग्स तुम्ही याचा यूट्यूब चॅनलवर बघू शकतात. आणि आज आपल्यासोबत आहे शुक्ला, आदर्श भाऊ शुक्ला, त्याचं पण तुम्ही चॅनल बघू शकतात. पाहिलं तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तर आज आपल्यासोबत हे दोघं असणार आहे आणि ही आपली एक ट्रेन असणार आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला बाहेरनं पण दाखवतो. मला असं वाटतंय की मी गावाला वगैरे चाललो आहे का काय, तसं ही ट्रेन आहे मित्रांनो. आता तुम्हाला बाहेरनं दाखवतो व्ह्यू याचा. हे बघा, तर मित्रांनो ही ट्रेन आहे. या ट्रेनने आपल्याला आज जायचं इथून. तर ही ट्रेन आता दिव्यावरती आहे. दिवा स्टेशनला आपण आलेलो आहे. दिव्यावरनं ही ट्रेन निघते मित्रांनो. दिव्यावरनं पेनपर्यंत ही ट्रेन आहे आणि आपल्याला उतरायचं आहे हमरापूरला. इथं आपल्याला जायचं आहे. आपले मित्र थोडे लेट आले म्हणून आपली जरा ट्रेन सुटली. हे बघा, हे दोघं लेट आले. 8:40ची ट्रेन आहे, ती चालली गेली. आता आम्ही 9:40च्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे. पर अपन तीनों में से सबसे ज्यादा जवड़ ये था, सिर्फ इधर से 15 मिनट की दूरी पे फिर भी लेट आया. सेकंड नंबर पे आए. पहले नंबर पे मयूर दादा आया, फर्स्ट वो जीता. बाकी मैं तो बहुत ज्यादा दूर रहता हूँ. हा पोरगा राहतो भिवंडीला, हा लेट आला ठीक आहे, पण हा ठाण्यालाच राहतो तरी एवढा लेट आलाय. हा जाऊ द्या. आता मित्रांनो आलेत पोरं, आपले मित्र आलेले आहेत. आता आपण जाणार आहे स्टेशनवरती अमरापूरला आणि तिथून जाऊन ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण खूप छान छान तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. बाकी मी तुम्ही स्टेशनवरती पोहोचल्यावरती बाकीचं तुम्हाला सांगतो. तोपर्यंत बोला गणपती बाप्पा आले. मित्रांनो अमरापूर स्टेशनला आमची ट्रेन येणार होती इथे 11 वाजता, पण काहीतरी 1:15 वाजता ट्रेन आली, कारण पाऊस भरपूर पडत होता त्यामुळे स्लो झाली होती ट्रेन. आणि मित्रांनो मी इथे का आलोय माहिती आहे का, कारण इथे आहे ना गणपती बाप्पा भरपूर प्रमाणात बनतात. 1 नाही 2 नाही तर लाखोंमध्ये करोडोमध्ये इथून गणपती बनत असतात आणि ते भरपूर ठिकाणी एक्सपोर्ट होत असतात. म्हणजे भरपूर ठिकाणी इकडनं गणपती जात असतात. त्यासाठी मी इथे हमरापूर स्टेशनला आलेलो आहे. इथून आता आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो प्रत्येक घरामध्ये इथे कारखाने आहेत. मी आता जसं बाहेर गेल्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. पाऊस यायला सुरुवात झाली आहे आणि मला बिलकुल भिजायचं नाहीये, म्हणून मी इथून पहिले लवकर बाहेर पडतो आणि त्यानंतर मग तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो की इथे किती कारखाने आहेत आणि जे कलाकार वगैरे असतील किंवा ज्यांचे कारखाने असतील त्यांच्याशी पण मी बोलून वगैरे सांगतो की तुम्हाला इथे कसे गणपती वगैरे बनवतात, कसं बाहेर वगैरे सुद्धा जातात. कारण मी ऐकलंय की इथे दरवर्षी मित्र 3 ते 4 करोड गणपती बाप्पा बनवले जातात आणि त्यानंतर मग ते एक्सपोर्ट केले जातात. आणि सोबतच मित्रांनो बाहेर देशात सुद्धा जातात. आता मला काय जास्ती यातलं माहित नाही, मी ऐकलं ते सांगितलं. मी आता जातो तिथे आणि तिकडे जाऊन तुम्हाला सांग. मित्रांनो आता बघा हमरापूर स्टेशनला आम्ही उतरलो आणि बाहेर स्टेशनवरून पडताच बघा समोर कारखाने दिसायला सुरुवात झाली. तुम्हाला इथे नाश्त्याचं दुकान नाही भेटणार, पण इथे कारखाने नक्की भेटणार. म्हणजे नाश्त्याचं दुकान भेटो ना भेटो, पण गणपतीचे कारखाने तुम्हाला भेटणारच भेटणार. तर आता टाइम वेस्ट करत नाही, गणपतीचे कारखाने दाखवायला मी सुरुवात करतो. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता पुढे आल्यावरती बघा केवढे भारी भारी गणपती इथून सुरुवात झाली आहे आणि अजून कलर वगैरे केलेले नाही आहेत. हे इकडनं आहे ना मित्रांनो एवढंच बनवतात आणि त्यानंतर मुंबईला पाठवतात आणि त्यानंतर जे मुंबईचे मूर्तिकार आहेत ते कलर वगैरे करतात. हे बघा केवढे भारी भारी गणपती आहेत आणि इथे समोर बघू शकतात मित्रांनो राम अवतारामध्ये गणपती. प्रभू श्रीराम अयोध्या में एकदम सेम. हे बघा सेम टू सेम रामाची मूर्तीचा आकार दिलेला आहे. रामाची मूर्तीसारखं गणपती बाप्पा बनवलं आणि बघा केवढे मोठे मोठे गणपती आहेत. समोर बघा हा बघा मला इथे कोईला गणपती बघा खेकडा आहे ना, खेकड्यावरती गणपती बाप्पाला बनवलं आहे असे आणि केवढं भारी वाटतंय बघायला. हे बघा केवढे गणपती बाप्पा भारी भारी. हे बघा इथे बघा वाव केवढं भारी आहे बघा गणपती बाप्पाचं. हनुमान एक नंबर. आत्ताशी सुरुवात झाली आहे, भरपूर काय काय बघायचं आहे पुढे आपल्याला. हे बघा रामाचं मंदिर केलंय पूर्ण.
मित्रांनो पुढे आलो आहे पुढच्या वर्कशॉपमध्ये आणि इथे सुद्धा बघा गणपती बाप्पाचं एक पुढे वर्कशॉप आहे आणि खूप भारी भारी मूर्त्या इथे बघायला भेटत आहेत. आणि इथे आता आतमध्ये ना एक दादा आहे, कलरिंग चालू आहे काम इथे. हे बघा वाव मस्तपैकी बघा समोर बघू शकता खाली फिश आहे, वरती गणपती बाप्पा आहे आणि कोळीचं रूप दिलेलं आहे. कोळी आगरी कोळी लोक असतात ना तसा बाप्पा इथे बनवलेला आहे आणि बघू शकतात कसलं भारी वाटत आहे. हे बघा लाईनमध्ये इथे मूर्त्या ठेवलेल्या आहेत आणि खूप छान वाटत आहेत. हे बघा एक नंबर कलरिंग केलेले मूर्त्या सुद्धा आहेत वरती. तुम्ही येऊन इथे प्रत्यक्ष येऊन इथे विकत सुद्धा घेऊ शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये मी नंबर देऊन देईल. हे बघा सेम, हे बघा सेम दादानी जी मूर्तीला रंग करतोय सेम इथे खाली सुद्धा मूर्ती आहे. हे बघा वाव. हे बघा गाईज इथे समोर मूर्ती रेडी झालेली. दादा किती ते किती फुटापर्यंत मूर्ती आहे आपल्याकडे? 2 फूट 3 फूट 3 फूट 1 फूट 2 फुटापासून चालू आहे का? 1 फूट 1 फूटपासून तर किती 4 फुटापर्यंत? 4 3.5. ओके. आणि आपल्याकडे म्हणजे असं यायचं असेल तर मग कसं नंबर वगैरे काय आहे आपला? ओके. तर हे बघा मित्रांनो हे यांचं कार्ड आहे. तुम्ही येऊन यांच्याशी डायरेक्ट इकडे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल वगैरे सुद्धा करू शकतात. बघा तो 1 फुटापासून ते 4 फुटापर्यंत मूर्त्या इथे भेटतात. आणि तुम्ही येऊन मित्रांनो इथे बघा व्हाईट असे व्हाईट कलर म्हणजे कलर न केलेले मूर्ती सुद्धा घेऊ शकतात. आणि हवा तो कलर इथे दादांना सांगून वगैरे इथे पसंतीचा कलर वगैरे येऊन करू शकतात. हे बघा आतमध्ये सुद्धा बघा आतमध्ये सुद्धा कारखाना आहे. बघू शकतात केवढा मोठा हा कारखाना आहे. हे बघा किती भारी भारी आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. एक नंबर दाखवेल तितकं कमी आहे. आता आपण पुढे आलोय बघा इथे आयांश कला केंद्र आणि इथे बघा कसली भारी मूर्ती ठेवलेली आहे. समोरच बघा एक नंबर बघूनच प्रसन्न वाटून जाईल एवढ्या भारी मूर्ती ठेवली आहे. कसलं भारी वाटत आहे बघून बघा. हे बघा इथे खाली सुद्धा ठेवलेले आहे. आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो. एक नंबर मूर्ती आहेत. हे बघा काय आतमध्ये जाऊया आपण. हे बघा छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत. हे बघा हे बघा इथे सुद्धा आहे दगडूशेठ हलवाईची सुद्धा मूर्ती आहे बघा सेम टू सेम. एक नंबर मूर्ती आहेत. कारखाने खूप भारी भारी आहे इथे. हे बघा इथे मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत गाईज. हे बघा कोई आता इथे अंधार वाटत असेल कारण पाऊस ऊन चालू आहे त्यामुळे. हे बघा गाईज किती भारी भारी आहे. हे बघा इथे शंकर भगवानची मूर्तीच्या आकारामध्ये सेम टू सेम बनवलेला आहे. एक नंबर मूर्ती आहेत. हे बघा इथे फेटा वगैरे बांधून बघा कसलं भारी वाटत आहे. दाखवाल तितकं कमी आहे मित्रांनो. हे बघा समोर सुद्धा बघा बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या आतमध्ये बंगल्याच्या आतमध्ये सुद्धा गणपती बाप्पा ठेवले. आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडे जाऊन दाखवतो मित्रांनो गीता कला केंद्रामध्ये. आणि इकडे मित्रांनो शाडू मातीची POPची आणि सोबत इको फ्रेंडली मूर्त्या सुद्धा भेटणार आहे. बघू शकतात केवढ्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत बनवून मित्रांनो. छोट्यापासून मोठ्यापर्यंत 1 फुटापासून ते 3 फुटांपर्यंत इथे मूर्त्या भेटणार आहेत आणि खूप व्हेरायटीमध्ये आहेत. तर आता आपल्याला त्यांनी सांगितलं मित्रांनो या ज्या छोट्या मूर्त्या आहेत तिथे समोर या 250 रुपयाला तुम्हाला इथे भेटणार आहे. आणि तिथे समोर जे ठेवलेले आहेत हे बघा
हे समोर इथे ठेवलेले आहेत, हे 300 रुपयापासून इथे तुम्हाला भेटणार आहे. आणि इथे जे ठेवलेले आहेत हे मोठ्या थोड्या एक साईज मोठी मूर्ती आहे 2 इंचाच्या, हे तुम्हाला इथे 500 रुपीजला भेटणार आहे. हे बघा आणि किती भारी भारी आहे, एक नंबर. मी तुम्हाला आता तिथे छोट्या मूर्त्या दाखवल्या आणि तिथून पुढे चालत आल्यावरती ना इथे बल्लार आर्ट्स म्हणून आहे बघा. तिथे 4 ते 12 फुटापर्यंतच्या गणपती आहेत बघा, आणि एक नंबर गणपती आहेत बघा. दिसायला पण खूप भारी भारी आहेत. हे बघा इथून मी तुम्हाला दाखवतोय जवळ. हे बघा राम भगवान म्हणजे प्रभू श्री रामच्या अवतारामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आणि एक नंबर आहे. हे बघा दगडूशेठ हलवाईची मूर्ती सुद्धा आहे. बघा कसले भारी भारी मूर्ती आहेत गाईस. एक नंबर. काय काय दाखव आणि काय नाही असं होत आहे बघा. मोरावर बसलेली बघा कसली छान वाटत आहे. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा. सर्वच बाप्पांच्या मूर्त्या छान आहेत. वाव. आणि इथे बघा इथे मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत. जे 12 फुटाची मूर्ती आहे ना तर मित्रांनो ती ही मूर्ती आहे बघा 12 फुटाची. एक नंबर. वाव. आणि इथे छोट्या मूर्त्या सुद्धा आहेत बघा 1 ते 6 फुटापर्यंतच्या. हे बघा इथे सुद्धा बघा कसलं भारी वाटतंय. वाव. आणि इथे खाली मोठी बाप्पाची मूर्ती. खूप मोठा कारखाना आहे बल्लार आर्ट्स. बघा मोठे बाप्पाच्या मूर्त्या सुद्धा आहेत आणि इथे खाली छोट्या बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा आहेत. हे बघा वाव कसलं भारी वाटतंय बघा समोर शंकर भगवानच्या अवतारामध्ये. एक नंबर. उंदरावरती बघा कसलं भारी वाटतंय. वाव. ह्या पण मूर्तीवर नजर जाते ना एकदम मनमोहक वाटतं, एकदम शांत वाटते बघून मूर्तींना. एवढं छान बनवल्या आहेत मूर्तींना. हे मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत. कारण मी आता कारखान्यामध्ये उभा आहे आणि मी दादाला आता विचारलं ना तर त्यांनी मला सांगितलं की दरवर्षी आपल्या इथून आहेत ना भरपूर मूर्त्या जातात हजारोच्या संख्येने. आणि तेच नाही महाराष्ट्राच्या आउट ऑफ बाहेर म्हणजे हैदराबादला आणि प्लस आउट ऑफ सुद्धा जातात म्हणजे कॅनडाला वगैरे किंवा जिथे आपले कस्टमर्स वगैरे आहेत तिथे सुद्धा आपण पाठवत असतो. तर मी तुम्हाला बॅनरवरती नंबर दिलेला आहे, तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप भारी भारी मूर्त्या आहेत त्यांच्याकडे कलेक्शनमध्ये. आणि अजून त्यांच्याकडे ना एक ॲल्बमसुद्धा आहे. त्या ॲल्बममध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या मूर्त्या आहेत. अर्ध्या मूर्त्या इथे ठेवल्या आणि अर्ध्या मूर्त्या त्यांनी खाली गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत. बघू शकता कसले भारी भारी मूर्त्या आहेत. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया की अजून पुढे काय काय. मी तुम्हाला तिथे कारखाना दाखवला आणि इथे बघा मित्रांनो साचे वगैरे ठेवलेले आहेत. जिथे गणपतीचं बघा हात वगैरे याच्या आतमध्ये ते लोक POP वगैरे टाकतात किंवा शाडू माती टाकतात आणि त्यानंतर बघा एवढा मोठा बाप्पा रेडी होतो. हे बघा इथे काम सुरू आहे. हे बघा काय इथे काम सुरू आहेत आणि इथे साचे वगैरे सुद्धा ठेवलेत. हे बघा शाडू मातीच्या मूर्ती. ती जी समोर मूर्ती आहे ना शाडू मातीची मूर्ती आहे मित्रांनो. आणि इथे साचे बघू शकता किती साचे आहेत. हे बघा इथे काम सुरू आहे. एक नंबर आहे मित्रांनो. बघा कात्या वगैरे टाकून वगैरे बघा जिथे बघा हात आहे
त्या हाताच्या आतमध्ये आता त्या काकांनी कात्या वगैरे लावल्या आणि त्याच्या आतमध्ये जे आहे हे जिप्सम पावडर असते ना त्याला मिक्स करून टाकली. खूप भारी भारी. तुम्ही इथे याल ना तर तुम्हाला खूप काही बघायला भेटेल आणि गणपती बाप्पाच्या पण सुबक मूर्त्या इथे तुम्हाला बघायला भेटतील. हे बघा कसं लावायला वगैरे लागतं, बारीकीने काम करायला लागतं एकदम. आपल्याला वाटतं की एवढे मोठे मोठे बाप्पा एवढे भारी भारी कसे बनवत असतील, पण त्याच्या मागे एवढी मेहनत असते. आता आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया. प्रत्येक घराघरामध्ये इथे कारखाना आहे. तुम्हाला मित्रांनो एक दिवस कमी पडेल इथे फिरायला, एवढे कारखाने आहेत. हे बघा समोर घर आहे आणि त्याच्या समोरच इथे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत. आता आपण पुढे जाऊन बघूया. पुढे आल्यावर मित्रांनो इथे बघा बल्लाळ आर्ट्सच आहे आणि तिकडे तुम्ही खिडकीमध्ये बघू शकता. हे बघा इथून मी दाखवतो, खिडकीमध्ये सुद्धा गणपती आहेत. म्हणजे जिथे नजर जाईल मित्रांनो तिथे फक्त गणपती आणि गणपतीच बघायला भेटणार आहे तुम्हाला. बघू शकतात किती क्रेज असेल इथे या गावामध्ये. प्रत्येक जण गणपती हा गणपतीच बनवतोय. आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो केवढे मोठे मोठे बाप्पा आणि केवढा मोठमोठे कारखाना आहे बघा. हे बघा बघा मित्रांनो, इथे गणपती, तिथे गणपती, इकडे गणपती, तिकडे गणपती, नुसते गणपतीच गणपती आहे. दाखवेल तितकं कमी आहे. हे माझी हाईट पण पोचत नाही आहे एवढे गणपती आहेत, एवढ्या उंच उंच गणपती आहेत. हे बघा जिथे नजर जाईल तिथे बघा आतमध्ये सुद्धा गणपतीच गणपती बाप्पा आहेत. हे बघा किती मोठ्या मोठ्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. फक्त एवढंच आहे कलर नाही केला आहे अजून. हे बघा चिंतामणीचा सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती इथे आहे. बघा किती मोठा कारखाना आहे. बघा जिथे नजर जाईल तिथे गणपती बाप्पा आहे. हे बघा तिकडे सुद्धा गणपती बाप्पा आहे आणि इथे साचे वगैरे सुद्धा ठेवलेत. बाप रे बाप, व्हिडिओ बनवून थकून जाईल मला वाटतं, पण गणपती बाप्पांच्या मूर्त्या काय संपणार नाही. हे बघा लाईनमध्ये बाप्पा. वाव, बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा. हे बघा इथे दगडूशेठ हलवाईच्या मूर्तींचे सेम टू सेम मूर्त्या बनवून ठेवल्या. सेम टू सेम सगळ्या बघा एकच आकारामध्ये, एकच साईजमध्ये, सेम टू सेम मूर्त्या. एक नंबर आहे बघा. बाप रे बाप, मागे सुद्धा गणपती बाप्पाच बाप्पा. हे बघा आणि देवीच्या मूर्त्या सुद्धा आहेत. बाप रे बाप. हे बघा इथे सुद्धा छोट्या मूर्त्या ठेवल्या. कारखाना बघू शकतात, एवढा मोठा कारखाना आणि त्यामध्ये एवढ्या सुबक आणि भारी भारी मूर्त्या आहेत. मी तुम्हाला आता बल्लाळ आर्ट्स केंद्र दाखवलं. तिथे समोर जे होतं ना बल्लाळ वर्कशॉप दाखवलं आणि त्या समोरच मित्रांनो इथं जय शिव शंभो कला केंद्र इथे आहे. आणि बघा इथे भरपूर असे पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत. बघू शकतात मोठमोठ्या मूर्त्या इथून बाहेर एक्सपोर्ट होत असतात. आणि आता मी दादाला विचारलं तर या ट्रकमध्ये बघा साच्यांमधून बाहेर काढलेले मूर्तीचे पार्ट्स आहेत. ते मित्रांनो आता इथून आहेत ना चालले हैदराबादला आणि हैदराबादच्या कारखान्यामध्ये हे ते जाऊन बनणार आहे. इथे बघू शकतात केवढ्या मोठ्या मोठ्या मूर्तींचे पार्ट्स वगैरे आहेत आणि मग ते पार्ट्स जोडून हे बघा असे घेऊन जातात आणि मग तिकडे जो मूर्तिकार असतो हे पार्ट्स जोडून तिकडे मग मूर्ती रेडी करतो. बघू शकतात एवढे मोठे मोठे मूर्तीचे पार्ट्स आहेत आणि इथे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत. एक बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे कारखाने इथे आहेत. आणि इथे समोर दादा पण आहे ज्यांचा मूर्ती आहे. बघा इथे समोर सुद्धा पार्ट्स वगैरे बघा इथे साचे वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत मोठे मोठे. हे बघा काहीच केवढे मोठे मोठे इथे कारखाना आहे आणि तिथे पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत. पूर्ण मूर्त्या इथे रेडी नाही आहेत, आता जवळजवळ येईल तसे मूर्त्या रेडी होतील. बघा इथे पार्ट्स वगैरे ठेवलेले आहेत. हर साल यहाँ से कितनी मूर्तियाँ जाती हैं लगभग आपके वर्कशॉप पे, और उसकी हाइट क्या रहती है? लगभग 4 फीट से 18 फीट तक. 4 फीट से 18 फीट तक. अगर मुझे जैसे 22-25 फीट की मूर्ति चाहिए तो मैं ऑर्डर दूंगा तो आप बनाकर दे सकते हैं? दे सकते हैं. और कितने साल से आप मतलब इस मूर्ति लाइन में हैं? मेरे हिसाब से कम 20 साल से. 20 साल हो गया. दादा मला एक विचारायचं होतं की मी आता बघितलं तर पूर्ण इथे गावामध्ये सर्वीकडे गणपतीच गणपती आहे. तर मग आपल्या या कारखान्यातून आतापर्यंत कुठे कुठे गणपती एक्सपोर्ट झालेत, म्हणजे कुठपर्यंत गेलेत? हैदराबाद, बँगलोर, हैदराबाद, अमेरिकेला पण गेलेला. अमेरिकेला?
तर मित्रांनो बघू शकता या कारखान्यामधून अमेरिकेला सुद्धा गणपती गेलेले आहेत. म्हणजे बघू शकतात आपली प्रगती किती मोठी आहे की इथून सुद्धा गणपती बाहेर देशामध्ये जातात. पूर्ण गावामध्ये गणपतीच गणपती. मला असं वाटतं की एक दिवस कमी पडेल ना पूर्ण गणपती बघायला तुमच्या गावामधले. बघू शकता एवढे गणपती इथे. 400 कारखाने 400 कारखाने आहेत बघा मित्रांनो या गावामध्ये. म्हणजे आम्ही आतापर्यंत 4 किंवा 5च गणपती फिरलो कारखाने. 400 कारखाने आहेत. कम से कम 2 लाख कारागीर आहेत. 2 लाख. आणि मला एक विचारायचं आहे, मला आता मनात प्रश्न आला. म्हणजे 2 लाख कारागीर आहेत, लाखामध्ये कारागीर आहेत, तर गणपती बाप्पा किती बनत असतील एक अंदाज तुमच्या इथे? करोडात. मित्रांनो तुम्ही बघू शकता. म्हणजे मला विचार करूनच उल्लेख करू शकतो पीओपीचे गणपती, मातीचे अजिबात करू नको. पीओपीचे गणपती. पीओपीचे गणपती आम्ही पेनवाले पीओपीचे बनवतो. पीओपीचे का? ओके. तर पीओपीचे गणपती आणि करोडामध्ये गणपती आणि 2 लाख कारागीर आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता. म्हणजे प्रत्येक घरामधून एक कारागीर असेल. जास्ती म्हणजे कमी नाही पण जास्ती. तर विचार करू शकतात बघा. आता जेवढे आपले बघा इथे मित्रमंडळी वगैरे सगळे कारागीर वगैरे असतील किंवा त्यांना हेल्प वगैरे करणारे असतील. मग विचार करू शकतात केवढं मोठं आहे हमलापूर गाव आहे. कारागीर शॉर्टेज पडतात. मला बिहारवरनं कारागीर बोलवायला लागतात. बाप रे बाप. म्हणजे हे आपले इथले मंडळी आहेत का बोलवलेत? अच्छा. म्हणजे विचार करू शकता गावातले लोक कमी पडत आहेत तर बाहेरनं सुद्धा कारागीर यांनी बोलवलेले आहेत. म्हणजे बघा कलाकाराची कमी पडते तर बाहेरनं कलाकार बोलवायला लागतात. बघू शकतात. कमी पडतात, शॉर्टेज पडतात. अच्छा. म्हणजे मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं झालं की आपल्या मराठी माणसांनी पण पुढे यावं की जेणेकरून आपल्याला त्या लोकांना बोलवायची गरज न पडता आपल्या मराठी माणसांना कामं भेटतील. आपला रोजगार भेटला पाहिजे. आम्ही देऊ शकतोय रोजगार प्रत्येकाला. अच्छा. म्हणजे काम द्यायला आहे पण करायला कारागीर नाही असं. म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दादांना हे सांगायचं आहे की आपल्या मराठी माणसांनी पुढे या आणि या गावामध्ये या. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दादांचा डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर कामाची गरज असेल आणि तुम्हाला शिकवू पण ना तुम्ही दादा? शिकायचे पण पैसे देतो बघा. शिकायचे सुद्धा पैसे भेटणार आहेत. म्हणजे अजून काय पाहिजे? फक्त तुम्हाला इथे यायचं आहे, दादाशी येऊन इथे कॉन्टॅक्ट करायचा आहे. जर तुम्हाला बुकिंग करायची असेल तरी पण दादाशी येऊन भेटू शकतात. शिकायचं असेल तरी दादाशी येऊन भेटू शकतात. दादा आपलं नाव? चंद्रकांत पाटील. थँक्यू दादा. खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून. तर या दादांकडे आणि मराठी माणसांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्याला खरंच गरज आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके. थँक्यू दादा. वगैरे करून झालाय मित्रांनो. आणि तुम्ही ऐकलं मित्रांनो 400+ कारखाने इथे. म्हणजे प्रत्येक घरातून एक कारखाना आहेच मित्रांनो. तर बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. 15 तारखेनंतर माझा परत इथे प्लॅन यायचा आहे. तेव्हा कलरिंगचं काम पूर्ण होणार आहे. आणि बघूया पार्ट 2 पण बनवायचा माझा प्लॅन आहे. तुम्हाला पार्ट 2 हवा आहे का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला गणपती विकत घ्यायचे नसतील तरी सुद्धा तुम्ही इथे ना फक्त गणपती बघायला येऊ शकतात. म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला गणपती बघायला भेटणार नाही. त्या मुंबईपेक्षा 10 पटीने जास्ती गणपती तुम्हाला इथे पेनमध्ये, हमरापूरमध्ये अजून पण इथे गावे तुम्हाला इथे बघायला भेटतील. 400+ कारखाने आहेत. आणि तुम्ही ऐकलं असेल की करोडामध्ये इथे गणपती बनतात. म्हणजे तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे गणपती इथे बनतात. तर जास्ती मी काय सांगत नाही. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सकाळी उठून मी इथे खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला आलो होतो. जास्ती कारखाने मला कव्हर करता आले नाही कारण 12 वाजता ट्रेनने आम्हाला इथे सोडलं आणि इथून 2 वाजेची ट्रेन आहे. ही ट्रेन जर सुटली तर डायरेक्ट 5:30 वाजता ट्रेन आहे. त्यासाठी मग आम्ही आता घाई करून स्टेशनवरती आलोय. आता व्लॉग मी हा इथेच एंड करतोय. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती प्रेम असंच बनवून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.